कुरकुरीत अशी आळूवडी तयार करण्यासाठी आळूच्या मागचा देठ आणि शिरा काढून आळूची पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत। आता बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून मी आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा याचं वाटण टाकलेलं आहे। त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ टाकून आपण चिंचगुळाचं पाणी टाकलेलं आहे। चिंचगुळाच्या पाण्यामुळे आपल्याला आळूची वडी घशात खवखवत नाही। छान असं आपण भजीच्या पिठासारखं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर चाळणीला तेल लावून आपण एक सरळ पान पोळपाटावर ठेवून त्याला बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। दुसरं उलटं पान ठेवून आपण बेसन पीठ लावलं। असे मी 4 पानांना बेसन पीठ लावून त्याचा छान असा रोल करून घेतलेला आहे। आणि आता हा रोल आपण तेल लावलेल्या चाळणीत ठेवून एक 20 ते 25 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण 10 मिनिटं थंड केल्यानंतर आपण ही वडी पातळ अशा वड्या कट करून घेणार आहोत आणि गरम गरम तेलामध्ये खरपूस अशा ह्या वड्या तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली आळूवडी तयार।